नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं एमटे ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। महायुतीकडून शेतकऱ्यांचे मन जिंकण्यासाठी 75% अग्रिमचं सरसकट वाटप व्हावे यासाठी राज्य सरकार व पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत काल महत्त्वाची बैठक पार पडली। लोकसभा निवडणुकीत भाजपचा तसेच अजित पवार गटासह शिंदे गटाचा धुव्वा उडाला, याला कारणीभूत ठरले शेतकरी। पिकांचा पडता भाव जसं की कांदा निर्यात बंदी, पीक विमा न मिळणं याच कारणांमुळे शेतकऱ्यांनी लोकसभेत भाजपला टाळले। याच भीतीपोटी राज्य सरकार येणाऱ्या विधानसभेत कोणतीही रिक्स घ्यायला तयार नाही। त्यामुळे उर्वरित 75% पीक विमा वाटपासंदर्भात राज्य सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे। पीक विमा अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये राज्य सरकारने 8 दिवसात पीक विमा जमा करावा, अन्यथा कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकू असा इशारा राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांना दिला आहे। पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची तारंबळ उडाली असून पीक विमा कंपन्यांनी आता धावती भूमिका घेत येत्या 8 दिवसात पीक विमा जमा करण्याचे आश्वासन दिले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून यात बीड, सांगली, परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव, गडचिरोली, बुलढाणा, नाशिक आणि नगर या जिल्ह्यांचा समावेश असून 8 दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती आता मिळाली आहे। त्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।